टीम इंडियाला ही मॅच खेळायची नाही, मात्र जय शहा यांचा दबाव आहे आणि याचमुळे ही आजची मॅच खेळवली जातीये, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप करत म्हटलंय. टीम इंडियानं बाहेर पडावं आणि देशभक्ती दाखवावी, असं सुद्धा संजय राऊत आवाहन करतायत. आजच्या मॅचसाठी 1.5 लाख कोटींचा सट्टा लागला असून पंतप्रधान मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजपचा राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद हे केवळ एक ढोंग आहे, असं राऊत यांनी टीका करत म्हटलेलं आहे. भारत पाकिस्तान मॅच का थांबवू शकत नाही? ट्रम्पच्या दबावात युद्ध थांबवू शकतात, पण मॅच थांबवू शकत नाही का, असा सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय. एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी, तर काय मोठं आकाश कोसळणार होतं? काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता? अमित शहा तुम्हाला ईडी लावून तुरुंगात टाकणार होता? जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही, तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते, गृहमंत्री. पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे. बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते. समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं. ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में. लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. अशी काय मजबुरी आहे? काल ते मणिपूरला यासाठीच गेले. फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते. आजच्या भारत पाक क्रिकेट सामन्याला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले. बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम, प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही. आजचं आंदोलन हा फार्स आहे. सिंदूर हा सौभाग्याचा अलंकार आणि त्या सिंदूरची रक्षा करण्यासाठी आणि ज्यांनी आमच्या भारतीय भगिनींच्या कपाळाचं सिंदूर पुसलं, त्या सिंदूरची किंमत ही अतिरेक्यांच्या रक्तानं मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं घेतलेली आहे. पण ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर होत होतं, ते ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव ह्या सगळ्यांची थट्टा उडवण्याचं काम ह्या लोकांनी केलं. त्यावेळेला सैन्याला मनोधैर्य देण्याचं काम सुद्धा ह्यांनी नाही केलं. आता जो चाललेला आहे तो फक्त राजकीय नौटंकेबाजीचा प्रकार आहे. संजय राऊत हे बिनडोक राजकारणी आहे. संजय राऊतांकडनं माननीय अजितदादा पवार साहेबांना देशप्रेमाची, देशभक्तीच्या सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला संजय राऊतांनी हे उत्तर पहिले द्यावं की शिवसेना उभाठाच्या रॅलीमध्ये, विजय उत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले, याचं उत्तर पहिले संजय राऊतांनी महाराष्ट्राला द्यावं. आणि संजय राऊतांना आजच्या भारत क्रिकेट सामन्याचा विरोधच करायचा असेल तर MCA मध्ये अपेक्स काउन्सिलमधले असलेले शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा त्यांनी पहिला घेतला पाहिजे. संजय राऊत आपल्यासारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.